अहिल्यानगर शहरामध्ये अनेक वर्षापासून प्रभू रामचंद्रांच्या रामनवमीच्या जयंतीचा उत्सव साजरा केला जातो। उद्या देखील राम जन्मोत्सव हा मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारत देशामध्ये पार पडणार आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये अत्यंत उत्सवाची आणि आनंदाची बाब असते। त्याचं कारण एक आहे की बरेच वर्ष अनेक लोकांनी संघर्ष केला, अनेक जणांचं रक्त त्या प्रभू रामचंद्रांच्या अयोध्यामध्ये त्या भूमीमध्ये सांडलेलं आहे आणि भारतभरामध्ये फार मोठा संघर्ष उभा राहिला आणि त्यानंतर कुठेतरी 2024 मध्ये प्रभू रामचंद्रांचं मोठं भव्य दिव्य मंदिर त्या अयोध्येच्या भूमीमध्ये निर्माण झालं। पण ते झाल्यानंतर देखील आपण पाहतो की अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या तालुका स्तरावर देखील मोठ्या प्रमाणात अडचणींना आज देखील मोठा हिंदू समुदाय हा अडचणीमध्ये येतो। तशाच प्रकारची परिस्थिती अहिल्यानगर शहरामध्ये देखील होती। 10 वर्ष जवळपास एक तप हा उलटून देखील कुठेतरी रामचंद्रांच्या या राम जन्मोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये अडथळे येत होते। जिथं पारंपरिक मिरवणूक मार्ग आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव असेल तोच पारंपरिक मार्ग होता, गणेश उत्सव असेल गणरायाच्या विसर्जनाचा मार्ग देखील पारंपरिक विसर्जन मार्ग होता आणि त्याच प्रकारे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल यांची जयंती 14 एप्रिलला असते, त्यानिमित्तानं देखील तोच मार्ग होता। म्हणजे जेवढ्या पारंपरिक मार्ग आहेत ते अगदी वऱ्हाड जयंतीचा मार्ग देखील त्याच मार्गाने होता। पण फक्त आणि फक्त प्रभू रामचंद्रांच्या मिरवणुकीला राम जन्मोत्सवाच्या दिवशी कुठेतरी आडवं यायचं आणि जो मायवड्यापासून ज्या मिरवणुका सुरू होतात, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथनं मायवड्यापासून पंचपीर चावडी आणि तिथून आपण जर पाहिलं तर आशा टॉकीज चौक, कोतवाली पोलीस स्टेशन, माणिक चौक या मार्गाला काही लोक विरोध करत होते आणि तब्बल 10 वर्ष अनेक लोकांनी, आमच्या हिंदू बांधवांनी अनेक वर्ष संघर्ष केला, पण तरी देखील परवानगी मिळाली नव्हती। पण आज कुठेतरी ती परवानगी शासनाला आम्ही कळवल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी दखल घेतली आणि त्याच्यावरती लेखी सूचना देऊन आज कुठेतरी आपल्याला त्या बाबतीतला निर्णय झालेला पाहायला मिळाला आणि त्याच्यातनं आज प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये कुठेतरी आनंदाची भावना निर्माण झाली पाहायला मिळते। त्यामुळे 26 मार्च 2026 राम जन्मोत्सवाची मिरवणूक या कुठेतरी त्याच मार्गाने जाणार आहे, पारंपरिक विसर्जन मार्गाने जाणार आहे। तर आपल्या तमाम हिंदू बांधवांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी कुठेतरी त्या मार्गामध्ये सहभागी व्हावं। या राम जन्मोत्सवाच्या निमित्तानं जी शोभायात्रा निघेल आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हावं। धन्यवाद। जय हिंद, जय श्रीराम, जय शिवराय।